सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. ऑफिसवाला लव विथ टशन भाग 232. मग मधूच्या मुलाचा बर्थडे होता आणि आर्यानं मधूला सांगितलं की तू परीला इन्व्हाइट करणार असशील तर मी या बर्थडेमध्ये येणार नाही. तू तिला इन्व्हाइट करू नको, कारण तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस. आणि हे ऐकून मधूपुढे पेच प्रसंग निर्माण झाला की आता काय करावं. आर्या अशी का म्हणते हे तिला कळेना आणि तिनं सरळ आर्यनला फोन केला आणि सगळं खरं खरं सांगितलं आणि म्हणाली, आर्यन ब्रो, आता मी काय करू? आणि आर्यन म्हणाला, तू आर्याला इन्व्हिटेशन दिलं आहेस ना, मग परीला सुद्धा इन्व्हिटेशन दे आणि तुझं काम तू कर. ती तुझी बेस्ट फ्रेंड असली तरी सुद्धा परीसुद्धा फॅमिली फ्रेंड आहे, तीही महत्त्वाची आहे. आणि आर्या उगीचच इश्यू करते कोणत्याही गोष्टीचा. आणि मधू म्हणाली ठीक आहे. आणि आर्यनने ठरवलं की आता आर्याला वठणीवर आणायची. खूप झालं तिचं. आणि ऑफिसमध्ये असताना तो तिच्याकडे गेला आणि म्हणाला, प्रिन्सेस, हे तुझं काय सुरू आहे मला कळेल का? आर्याच्या हातात एक फाईल होती आणि ती आर्यनकडे जराही नजर उचलून न बघता म्हणाली, दिसत नाही का तुला माझं काम सुरू आहे? तसं आर्यननं चिडून ओठ दाबले आणि रागात म्हणाला, व्हॉट नॉनसेन्स, तुला काय वाटलं मला हे दिसत नाही का? आणि आर्यानं तशीच तो इतका चिडला आहे तरी कूल राहत म्हणाली, मग तुला दिसतंय ना, मग काय विचारतोस? तसं तर तुला इतर आणखीन बऱ्याच गोष्टी दिसतात, तरीही बघून न बघितल्यासारखा करतोस. तसंच इथेही बघून न बघितल्यासारखं कर. आणि आता तिचं असं वागणं म्हणजे आर्यनच्या रागाला निमंत्रण होतं. तो सरळ तिच्या पुढे गेला आणि तिच्या हातातली फाईल ओढली, टेबलवर आपटली आणि रागात म्हणाला, इनफ इज इनफ. खूप झालं तुझं. तू तुझ्या इगोमुळे इतरांना वेठीस धरू शकत नाही. आर्यानं आपटलेल्या फाईलकडे बघितलं, हाताची घडी घातली आणि त्याच्याकडे हसून बघितलं आणि म्हणाली, काय माझं अति होतंय जे तुला सहन होत नाही दादा? आर्यन म्हणाला, प्रिन्सेस, तुला खूप चांगलं कळतंय की मी कशाबद्दल बोलतोय. आणि आर्यासुद्धा मुद्दाम मला काहीच माहीत नाही असं दाखवत खांदे उचलून म्हणाली, नो, आय हॅव नो आयडिया. तू कशाबद्दल बोलतोस याची मला काहीही कल्पना नाही. प्लीज थोडंसं एक्सप्लेन करून सांग. आर्यन रागात म्हणाला, मुद्दाम करतेस तू, हे सगळं मला कळतंय. तू इतकी पण भोळी नाहीस. तुझं प्रत्येक रूप तू पांघरलेलं असतं. मी तुला खूप चांगलं ओळखतो. आणि आर्या म्हणाली, थँक्यू सो मच. शेवटी भाऊच बहिणीला खूप चांगलं ओळखतं, हो ना? कारण ते लहानपणापासून एकमेकांसोबत असतात आणि त्या दोघांचाच एकमेकांवर खूप हक्क असतो. हेही मान्य कर दादा. बेस्ट फ्रेंडपेक्षा सुद्धा जास्त हक्क त्याच्या बहिणीचा असतो. हे कबूल कर. आहे ना तुला हे कबूल? आणि आर्यन म्हणाला, याबद्दल बोलतीस का तू? हे तुला काय हवे? प्रॉपर्टी हवी आहे का? तर घे, बिनधास्त घे. तुला कोण नको म्हणालं, पण प्लीज इतरांची गळचेपी करणं बंद कर. तुझ्यामुळे आज मधू खूप कन्फ्यूज आहे आणि ती खूप घाबरली सुद्धा आहे. काय गरज होती तिला असं म्हणायची की परीला इन्व्हाइट करू नको? तुला कळतंय का तू काय म्हणतेस? आर्या आता हसली एकदम कुत्सितपणे आणि म्हणाली, ओ माय गॉड, नाव आय गॉट इट. आता मला कळतंय की मी तुला इतका राग का येतोय. तुझ्या बेस्ट फ्रेंडला इन्व्हाइट करू नको म्हटलं म्हणून. आणि तुझ्यासारखाच तुझा मुलगाही, त्यालाही त्याची बेस्ट फ्रेंड आल्याशिवाय केक कट करायचा नसतो, कोणाशी खेळायचं नसतं, कोणाशी बोलायचं नसतं. आणि या बेस्टच्या चक्करमध्ये त्यांच्या स्वतःच्याच घरातल्या मुली नाराज झाल्या तरी चालतील. आर्यन म्हणाला, प्रिन्सेस, तू का असा विचार करतेस? अगं ते लहान आहेत. आणि आर्या चिडून म्हणाली, लहान नाहीत, ते आता मोठे होत आहेत. बरं जाऊ दे, ते एक लहान होते, पण तू लहान होतास का? तू काही वर्षापूर्वी लहान होतास का? तर नाही. ती परी तुझी बेस्ट फ्रेंड आहे, त्यामुळे काही वर्षापूर्वी तुझं लग्न होण्याच्या आधीपासून स्वीटीदी खूप रडली आहे. तिला बोलण्यासाठी तू हवा असायचा. तू तिच्याशी बोलावं असं वाटायचं
आणि ती तुझ्यावर प्रेम करत होती आणि तू परी परी करून तिच्या मागे फिरत होता. आणि जेव्हा जेव्हा स्वीटी ती तुझ्याकडे यायला गेली तेव्हा तेव्हा ती परीमध्ये टपकली आणि चिकू चिकू करून तुला चिकटून तुला घेऊन जायची. तेव्हा स्वीटी दीला मी समजवलं आहे आणि तिचे अश्रू मी पाहिले आहेत. स्वीटी दी तुझ्या आत्याची मुलगी आहे ना, मग तिचा तुझ्यावर हक्क आहे ना. आणि आता माझ्या एंजलच्या बाबतीत सुद्धा तेच होते. एंजलसुद्धा प्रिन्सच्या आत्याची मुलगी आहे आणि एंजलचा प्रिन्सवर जास्त हक्क आहे. मग ती कोयल का मध्ये मध्ये करते. आणि तुम्हा सगळ्या मुलांना का आवडते ती परी आणि तिची मुलगी. अरे काय आहे त्यांच्यात, बोला. आणि आर्यनने आता डोकं पकडलं आणि म्हणाला, ओ माय गॉड, अगं तू या 2 गोष्टी कशाला एकत्र करतेस. हे बघ, तुला कळतंय का तू काय बोलतेस. परी माझी बेस्ट फ्रेंड आहे आणि स्वीटी माझी बायको. दोघींचीही जागा माझ्या आयुष्यात वेगळी वेगळी आहे. आर्य म्हणाली, आहे ना, नक्कीच आहे. पण तुझं आणि स्वीटी दीचं लग्न झाल्यावर. पण त्याआधी तू नक्की कोणाला निवडशील, तिला की स्वीटी दीला, हे कन्फ्युजन होतं की नाही. आणि तिला खूप त्रास झालाय, तो मी खूप जवळून बघितलाय. आणि मला माझ्या एंजलच्या बाबतीत असं काहीही होऊ द्यायचं नाही. तिला प्रिन्ससोबत दोस्ती करायची आहे तर तिलाच करू दे. त्या कोयलला त्याच्या जवळही फिरकू द्यायचं नाही. कारण प्रिन्सच्या जवळची एंजल आहे. आपण एका फॅमिलीतले आहोत आणि जर हे शक्य नसेल तर, असं म्हणून आर्या गप्प बसली. आर्यन म्हणाला, तर काय, तर तू काय करशील. जे आता तू मधूला सांगितलं ते करशील का. फ्रेंड तोडशील का. आणि आर्या म्हणाली, जिथं माझ्या मुलीचा अपमान होतो तिथे मी जाणारच नाही. बघू ना, तुम्हाला तरी कोण जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि दादा, मला हेही बघायचं आहे की तुझ्यासाठी जास्त कोण इम्पॉर्टंट आहे, तुझी बहीण की तुझी फ्रेंड. आर्यन म्हणाला, प्रिन्सेस तू चुकतेस, तू असं नाही करू शकत. आणि आर्या म्हणाली, का नाही करू शकत, मी माझ्या मुलीसाठी काहीही करू शकते. आणि जर तुला तीच महत्त्वाची असेल तर राहू दे ना मला एकटीला. मी नाही येणार कुठेच, मी कुठेच नाही येणार आणि कोणामध्ये मिक्सही नाही होणार. तुम्हाला काय फरक पडतो मी आली नाही आणि आली तरी. आर्यन म्हणाला, ओके फाईन, जशी तुझी इच्छा, पण एक ना एक दिवस तुला तुझ्या या वागण्याचा पश्चाताप होईल. आर्या म्हणाली, लेट्स सी, आणि जे काही व्हायचं ते होऊ दे. तू मात्र आमच्यामध्ये पडू नकोस आणि पुन्हा मला बहीण म्हणून हाक मारू नकोस. आपण एका कंपनीत काम करतोय, ही कंपनी आपल्या डॅडची आहे, तुझी नाहीच, हे लक्षात ठेव. आणि जर असंच आपल्यामध्ये सुरू राहिलं तर कदाचित आपण एकमेकांच्या विरोधात असू इन फ्युचर. आणि आता आर्यनला तर हिचं काय करावं तेच कळेना. आर्याची समजूत कशी घालावी त्याला कळतच नव्हतं. आणि तो चिडून तिथून निघून गेला. आणि संध्याकाळी घरी गेल्यावर सुद्धा डायनिंग टेबलवर तो तनतन करत होता आणि म्हणाला, मग तुझ्या मुलीला तू सांगतेस की नाही, ती खूप चुकीच्या मार्गाने चालली आहे. डॅड, तुम्हाला काय वाटतं. आणि अर्जुन म्हणाला, मलाही तसंच वाटतं. प्रिन्सेस अशी का करते, आय डोंट नो. तन्वी म्हणाली, पण झाले तरी काय. आणि आर्यनने तिला सगळं सांगितलं आणि म्हणाला, प्रिन्स आणि कुहूची फ्रेंडशिप तिला आवडत नाही, कारण प्रिन्स एंजल्सशी जास्त बोलत नाही म्हणून. या गोष्टी ज्याच्या त्यानं ठरवायच्या ना, की कोणाशी बोलावं कोणाशी नाही. प्रिन्सेसला का समजत नाही हे. प्रेम मैत्री जबरदस्ती होत नाही, त्या ज्याच्या त्याच्या आवडीने घडतात. स्वीटी मात्र काहीच बोलली नाही. एक प्रकारे तिला आर्याचं पटत होतं, कारण कधीतरी त्या परीमुळे स्वीटीला सुद्धा खूप रडावं लागलं होतं. ती तर गोष्ट वेगळीच होती की आर्यन स्वीटीला पसंत करत होता आणि परीने सुद्धा जास्त वेडेपणा न करता आर्यनला फ्रेंड म्हणून स्वीकारला. फक्त बेस्ट फ्रेंड. नाहीतर स्वीटीच्या आनंदावर खूप वेळा परीनं विरजण पाडलं होतं आणि ती इथे नव्हती सुद्धा. आणि आर्यानं नेहमीच स्वीटीची बाजू घेतली होती, कारण आर्या स्वीटीला पसंत करत होती आणि परीला नापसंत करत होती. आणि आपल्याच आत्याची मुलगी म्हणून आर्यानं स्वीटीला सपोर्ट केला होता. मग आता एंजल बाबतीत असा सपोर्ट तू करणार नाही का. आणि आर्यन स्वीटीला म्हणाला, तू का गप्प आहेस, तुला तिचं वागणं बरोबर वाटतं का. स्वीटी म्हणाली, हो आर्यन, काहीही म्हण, पण मला तू जितका हक्काचा वाटतोस ना, तितका एंजलला प्रिन्स वाटला तर काय चुकीचं आहे. आपलं नातं रक्ताचं आहे. आर्यन म्हणाला, तू पण मूर्खासारखं बोलायला लागलीस का. हल्ली रक्ताच्या नात्यावर कोण विश्वास ठेवतो. आणि प्रिन्सेस खूप चुकीचं वागते. बरं, तिचं जे काही असेल ते तिनं तिच्या
पुरतं वैयक्तिक ठेवावं की नाही? मधुला काय गरज होती असं सांगायची की तिला इन्व्हाइट करू नको? म्हणजे त्या मधूचे मधल्यामध्ये मरण करून ठेवलं. हे खूप चुकीचं आहे. अर्जुन म्हणाला, तिचे इंटेन्शन कळतायत मला. एंजल एकटी पाडते म्हणून तिला परीला आणि कुहूला एकटं पाडायचं आहे. आर्यन म्हणाला, डॅड तुम्ही समजावून सांगा तिला, ती माझं काहीच ऐकत नाही. आणि सरळ सरळ असं म्हणाले की भविष्यात आपण एकमेकांविरोधात उभे राहू. आज एकत्र काम करतोय तर ठीक आहे. डॅड आता ती इतकी मोठी झाली का की सख्या भावाच्या विरोधात उभी राहील? एकुलती एक आणि लाडकी म्हणून ठीक, नाही तर मला तिचा खूप राग आला होता. असं वाटत होतं की तिथेच तिच्या कानाखाली द्यावी. तशी स्वीटी म्हणाली, आर्यन असा विचार करू नकोस. ते खूप रागीट आहे, लक्षात ठेव. ती आता तुझी पूर्वीची अल्लड प्रिन्सेस नाही. ती आता समजदार आहे, 2 मुलांची आई आहे आणि बिझनेस वुमन आहे. ती सुद्धा तिची मुलं सांभाळून बिझनेस सांभाळते, इतक्या मोठ्या कंपनीचं CEO पद सांभाळते. याचा अर्थ तिच्यामध्ये सुद्धा धमक आहे. तुझ्या विरोधात उभं राहण्याची, एवढं लक्षात ठेव. आणि आर्यन म्हणाला, अरे पण का? कशासाठी? माझ्या प्रिन्सला त्याच्या मनाप्रमाणे जगू द्या आणि माझं ठरलंय. मी तरी त्याला अडवणार नाही. त्याला कोणाशी फ्रेंडशिप करायची त्याच्यासोबत करू दे. माझ्या मॉम डॅडनं माझ्या लाईफमध्ये कधी इंटरफेअर केलं नाही तर सांग, मी सुद्धा माझ्या मुलांच्या लाईफमध्ये इंटरफेअर करणार नाही. आणि डॅड आय थिंक आपल्या कंपनीची CEO बदला. मला आता तिच्यासोबत काम करणं शक्य नाही. आर्यन आता असं म्हणाला. तशी तन्वी म्हणाली, आर्यन इतकं टोकाचं पाऊल उचलतात का? आणि हे तू तुझ्या डॅडला करायला सांगतोस का? अरे ती मुलगी आहे त्यांची, तिला कंपनीतून कशी हाकलून देणार, तेही तुझ्या आग्रहाखातर? आणि आर्यन म्हणाला, मॉम मग मी काय करू? मलाही आता असं वाटतं की मी तिच्यासोबत नाही काम करू शकत. बहीण म्हणून खूप समजून घेतली, पण आता ती माझ्या विरोधात उभा राहायला निघाली. मग तिला म्हणावं, नवऱ्याची कंपनी जॉईन कर आणि राहा माझ्या विरोधात उभा. आणि एकतर बहिणीचं नातं निभव किंवा बिझनेस कॉम्पिटिटरचं. स्वीटी म्हणाली, आर्यन मग आपल्या कंपनीसाठी कोण CEO असेल? आणि आर्यन म्हणाला, तुलाही आता घरात जास्त कामं नाही. मुलं स्कूलमध्ये जातात, त्यामुळे तू चल. शेवटी आपली कंपनी आपल्यालाच हँडल करायची आहे. तशी स्वीटी म्हणाली, मी नाही बाबा, आर्या चिडेल माझ्यावर. आणि आर्यन म्हणाला, तुम्ही तिला घाबरू नका. ती नुसता सगळ्यांवर दबाव टाकण्याचं आणते आणि तिच्यामुळे ऑफिसमधलं आणि घरचं आणि फॅमिली फ्रेंडमधलं वातावरण बिघडत आहे. डॅड आता तुम्हीच काय तो निर्णय घ्या, असं म्हणून आर्यन चिडून निघून गेला. आणि तन्वी अर्जुन काळजीत पडली. रूममध्ये गेल्यावर तन्वीनं आर्याला फोन केला आणि म्हणाली, आरू तुझ्या मनात आहे तरी काय? का अशी करतेस? दादा खूप चिडलाय तुझ्यावर. आर्या म्हणाली, चिडणारच, त्याच्या बेस्ट फ्रेंडला पार्टीत येऊ नको म्हटलं ना मी. तन्वी तिला समजावत म्हणाली, अगं पण का बेटा, ती काय करते तुला? आणि आर्या म्हणाली, मॉम ती नाही, पण तिच्या मुलीमुळे माझ्या मुलीला कोणी भाव देत नाही आणि म्हणून मला ते आवडत नाही. तन्वी म्हणाली, तू जलस फील करते का? आणि आर्या सरळ सरळ म्हणाली, हो करते मी जलस फील, कारण माझ्या मुलीचा अपमान होतोय ते मला दिसतो. तिचा छोटा झालेला चेहरा मला कळतो. प्रिन्स तिच्याशी बोलतच नाही. पण मॉम तू सांग, प्रिन्सवर एंजलचा हक्क आहे की नाही? माझ्या भाच्यावर हक्क आहे की नाही? आणि डॅड तिथे असतील तर त्यांनाही विचार. स्वीटी दीचा आर्यन दादावर जसा हक्क होता तसा एंजलचा आहे की नाही? आणि अर्जुन आता गप्पच बसला, कारण आर्या जे बोलत होती ते सगळं परिस्थितीत लागू होत नव्हतं ना. ती त्या वेळची कहाणी असते आणि सगळी वेळ सारखी नसते. आणि तन्वी म्हणाली, हे बघ आरू, तुझं चुकीचं आहे असंही आम्ही म्हणत नाही. तू आमची मुलगी आहेस. या घरावर इथल्या गोष्टींवर तुझाही हक्क आहे. तुझ्या मुलांवर प्रेम करण्यात आम्ही कुठे कमी पडतो?
आर्यनसुद्धा प्रेम करतो, पण एखाद्याची आवड-निवड बदलायला आपण भाग नाही पाडू शकत. हेही तितकंच खरं बेटा. आर्या म्हणाली, मी कुठं म्हणते त्याला त्याची आवड बदल, पण माझ्या मुलीचा त्यानं अपमान का करावा? तिच्याशी बोलतोय ना, तर हिच्याशीही बोलावं. तिला इतकी निग्लेक्ट का करावी? आणि प्रिन्स एंजलला निग्लेक्ट करतो कुहूमुळे, आणि मला कुहूचा राग येतोय. मॉम, तुम्ही असाल मोठ्या मनाचे, पण मी नाही. असं म्हणून तिनं फोनच ठेवला आणि लगेच स्वीटीला फोन लावला आणि म्हणाली, स्वीटी दी, माझं काही चुकतंय का? ही परी कशी आहे माहीत आहे ना? नुसती गोडगोड बोलते आणि तिच्यामुळे आर्यन दादा तुझ्यापासून दूर जात होता आणि मी तुला खूप मदत केली आहे, आठवतं ना? मग आता तू मला मदत करणार की नाही सांग, माझ्या मुलीसाठी. आणि आता स्वीटीला तर काय बोलावं तेच कळेना, कारण सुरुवातीलाच आर्यानं तिच्यावर ओझं ठेवलं आणि एकीकडे आर्यन, दुसरीकडे आर्या, दोघेही तिच्यासाठी समानच महत्त्वाचे होते आणि ती शांतच बसली. आणि आता इकडे मधूने आर्यनच्या सांगण्यावरून सगळ्यांना फोन केले, परीला सुद्धा इन्व्हाइट केलं आणि परीला इन्व्हाइट केलं नसेल असं समजून आज आर्या एंजलला खूप छान सजवून आली होती पार्टीमध्ये. आज मायलेकींनी सेम टू सेम ड्रेस घातला होता. दोघेही सारखेच दिसायच्या. चेहऱ्यावरून हुशारी झळकत होती दोघींच्याही आणि हुशारीसोबतच गर्विष्ठपणासुद्धा दिसायचा. आणि ती कोयल आली नसणारच आज. त्यामुळे एंजल, तू प्रिन्ससोबत बिनधास्त बोल. आज तो तुझ्यासोबतच राहणार आणि तुझ्यासोबतच बोलणार, असं आर्या एंजलला म्हणाली. आणि एंजल म्हणाली, थँक्यू आई, तू खूप छान आहेस. असं म्हणून एंजल प्रिन्सकडे गेली, तर प्रिन्स आतासुद्धा कुहूची वाट बघायचा आणि गेटकडे बघायचा. पण आता नेहमीसारखाच परीला ऋषीमुळे उशीर होणार होता आणि एंजल प्रिन्सकडे गेली आणि त्याला म्हणाली, हाय प्रिन्स. प्रिन्स तिला हाय म्हणाला, पण त्याचं लक्ष गेटकडे होतं. आणि इकडे आर्यासुद्धा मधूकडे गेली. दोघेही एकमेकींना भेटल्या. मधूला मात्र जरा भीतीच वाटत होती. आर्या तर आली, पण अजून परी नाही आली आणि जोपर्यंत परी येत नाही तोपर्यंत आर्याचा मूड ठीक राहणार. इंद्रासुद्धा घाबरत घाबरतच आला होता आणि आता प्रिन्सचं सगळं लक्ष गेटकडेच होतं. आणि अचानकच तो म्हणाला, कुहू हाय. तशी एंजल चिडली. आर्यानं सुद्धा तिकडं बघितलं तर सगळे आले होते, परी, ऋषी, क्रिश, कुहू. आणि आर्यानं मधूकडे खूप रागात बघितलं आणि मधू म्हणाली, आरू प्लीज ऐकून घे ना. अगं तो आर्यन दादा म्हणाला की. तसं मग आर्यानं चिडून बोलता बोलता मधूला एक हात उंच करून थांबवलं आणि रागात तिच्याकडे बघितलं आणि म्हणाली, काहीच बोलू नको. आजपासून तू तुझी बेस्ट फ्रेंड चेंज कर आणि मला विसर. असं म्हणून तिनं सरळ युवीला कडेवर घेतला, एंजलच्या हाताला पकडलं आणि पार्टी सोडून निघून गेली. आणि आता नाईलाजानं इंद्रासुद्धा बाहेर निघाला. जाता जाता अतुल आडवा आला आणि म्हणाला, अरे दामाजी का चले, अजून पार्टी सुरू पण झाली नाही. या आर्यामुळे इंद्राची सुद्धा अडचण व्हायची आणि सगळ्यांमधून त्याला सुद्धा निघावं लागत होतं. आणि इंद्रा खोटं बोलत म्हणाला, अंकल थोडी इमर्जन्सी आहे, आईचा हात दुखतोय, तिला त्रास होतोय, सो जावं लागेल. आणि आता अतुलला ते खरं वाटलं आणि तो म्हणाला, अरे मग जा तुम्ही, इतकं आलात तेच खूप आहे आणि आईची काळजी घे. आणि इंद्रा म्हणाला, हो अंकल. आता तोही गाडीत जाऊन बसला आणि आर्या रागात म्हणाली, ड्रायव्हर लेट्स गो. आणि इंद्राने तिच्याकडे हताश होऊन बघितलं. आणि आता माहीत नाही आर्या प्रत्येकाला अशीच तोडणार होती की काय. परी आणि कुहूच्या नादात युवीला सगळ्यांना भेटायचं होतं, मधूच्या मुलांसोबत, पिहूच्या मुलांसोबत, इव्हन क्रिश सोबत. परीचा मुलगा क्रिश सोबत सुद्धा त्याचं छान नातं होतं, पण ह्या एंजल आणि आर्यामुळे त्याला थांबता येत नव्हतं. तो ना इंद्रावर गेला होता, मन मिळावू होता आणि मधूला मात्र खूप भीती वाटली होती. आता आर्या रागात आहे, काय करेल काय नाही कुणास ठाऊक. ती फक्त म्हणाली की बेस्ट फ्रेंड चेंज कर, याचा अर्थ तिनं अजून मधूसोबतची फ्रेंडशिप तोडली नव्हती. कदाचित भविष्यात ती असंही करू शकते, म्हणून ती आर्याला पाठीमागून खूप फोन करत होती, पण आर्या फोन उचलत नव्हती. आणि तिला जाताना बघितलं, मधूचा पडलेला चेहरासुद्धा बघितला आणि अर्जुन थोडा चिडला आणि त्यानं त्याचा मोबाईल हातात घेतला. मग आता अर्जुन सरांची लाडली प्रिन्सेस त्यांचं तरी ऐकते की नाही हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. स्टोरीचा ट्रॅक आवडत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू सो मच.